रत्नागिरी विरुद्ध चिपळूण अशी होणारी लढत विरुद्ध पापेश्वर रत्नागिरी विरुद्ध इथे आपल्याला पाहायला मिळतो नवीन विजय चिपळूण संघ अमरसिंग कश्यप जर्सी क्रमांक 7 विरुद्ध जर्सी क्रमांक 2 रोहित पाडावे अशी अमरसिंग कश्यप महत्वाचा मोहरा याला जर लगातार तुम्ही टॅकल करू शकलात तर कुठेतरी एक चांगली संधी ती उपलब्ध होऊ शकते. प्रयत्न करायचे ते प्रयत्न इथे करणं गरजेचं आहे. विरुद्ध पापेश्वर संघाला उपस्थित सर्व कबड्डी रसिकांचं या क्रीडा रंगभूमीमध्ये पुनश्च सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय भैरी मित्रमंडळ कुवार भाऊ याची सन्माननीय नामदार उदयजी सावंत पुरस्कृत बॅटमिंटन कबड्डी स्पर्धा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा शिवगर्जना चषक दुसरी नजरी आणि दुसऱ्या नजरीला सुरू होणारा पहिल्या क्वार्टर फायनलचा सामना विरुद्ध पापेश्वर चिपळूण याने पहिला कॅच करण्याचा प्रयत्न होता. सुसाईड प्रयत्न शानदार परंतु तेवढाच गरजेचे पाहायला मिळतो. अमरसिंग कश्यप अटॅक शानदार होता. लॉबीच्या खूप क्लोजली होता. डॅश करण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 5 ने केला होता. संकल्प पाडावे संकल्प मध्ये आखला गेला होता. अटॅक करायचा आहे अमरसिंग कश्यपला बाहेर काढायचा आहे परंतु यावेळी मात्र सुखरूपपणे माघारी परतू शकलाय तो अमरसिंग कश्यप. पहिलीच रेड सक्सेसफुल पॉइंट टेबल ऑन. तेजस पाडावे जर्सी क्रमांक 11 ओम शिर्केच्या दिशेने केलेलं फुटवर्क कोणताही पॉईंट नाही तर रेड बॅट करून माघारी परततोय. सलग अशा चढ्या जरुरी ते पाहायला मिळते. अमरसिंग कश्यप संघाच्या फर्स्ट हाफ मध्ये आपल्या संघाला लीड घेऊन द्यायचं आणि सेकंड हाफ मध्ये लीड डिफेंड करायचा ही गेम प्लॅन असतो चिपळूण संघाचा. आणि वारंवार आपल्याला जर्सी क्रमांक 22 आणि त्याच्या माध्यमातून केला गेला शानदार टॅकल इथे पाहायला मिळतोय. अतिशय अफलातून टॅकल इथे पाहायला मिळालाय. सक्सेसफुल टॅकल डबल टाय होल्ड चान्स दिला नाहीये. अतिशय शानदार पाहायला मिळालाय. यावी चढाई पुढे माघारी परततोय मयूर कदम इथे दाखल होतोय. एक रायडर मैदानाच्या बाहेर गेलाय परंतु दुसरा रायडर या मैदानाच्या आतमध्ये करतोय ते प्रवेश. आपण प्रतीक पाडावे जर्सी क्रमांक 22 च्या पद्धतीने त्यांना देखील शानदार अटॅक पाहायला मिळालाय. अमरसिंग कश्यप सारख्या मातब्बर रायडर वरती केला गेलेला अटॅक हल्ला इथे आपल्याला पाहायला मिळाला होता आणि महत्वाचा मोहरा तो इथे कारण केला गेलाय. हा आघात करणं गरजेचं आहे कारण इथे जर अमरसिंग कश्यप सलग असा टॅकल झाला तर कुठेतरी कटबॅक होऊ शकतो. यस करेलसाठी ते प्रयत्न करेल रोहितला जर इथे सुपर डुपर हिट बनायचं असेल. हो इथे चूक झाली जर्सी क्रमांक 18 अजय साखळकर याच्याकडून चूक झाली. एक पॉईंट इथे मिळतोय. विरुद्ध पापेश्वर संघाला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. यावी अजय साखळकर याला मयूर कदम यावी चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय. चांगली खेळी रोहितच्या माध्यमातून थर्ड रेड होती. थर्ड रेड मध्ये रायडरला प्रयत्न करायचे असतात परंतु यावेळी डिफेंड करण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. फुटबॉल तिथे प्रॉपर झालाय का काही इथे पंचांच्या माध्यमातून निर्णय ते इथे पाहणं गरजेचं असेल. वरती येऊन राहतो इथे उभा अतिशय शांतपणे चाललेली. यस इथे बोनस अटॅक झालाय. शानदार फुटबॉल इथे पाहायला मिळालं तर एक बोनस पॉईंट इथे मिळतोय. विविध विजय क्रीडा मंडळ चिपळूण संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल. यावेळी तेजस दोन एक अशा पद्धतीने फील्ड पाच डिफेन्स. ओम शिर्के यावेळी राईट कॉर्नर सांभाळण्याचे दिसतोय. असताना घेतला गेला इथे टाइम ऑफ. नवीन विजय चिपळूण संघाने घेतलेला टाइम ऑफ. संघ प्रशिक्षण यावेळी आपल्या खेळाडूंची करतील इथे चर्चा. बाचिर यावेळी दुसऱ्या बाजूने सागर कळबडे आपल्या खेळाडूंशी चर्चा करताना इथे आपण पाहतोय. सुमित मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त वेळ राहणं इथे गरजेचं आहे कारण समोर अमर कश्यप संघ तगडे आव्हान इथे आपल्याला पाहायला मिळते. मयूर कदम हा दुसरा बेस्ट रायडर. हा जर लवकर गाणं झाला तिथे एक संधी उपलब्ध होईल समोरच्या संघावरती एक वर्चस्व निर्माण करण्याची. तो प्रयत्न इथे होईल का ते पाहणं गरजेचं असणार. जर्सी क्रमांक 5 मयूर कदम प्रयत्न सुयोग आहे. सुयोग गाबळेला त्याने साईड किकच्या माध्यमातून इथे गाणं केलंय. मयूर कदमची सक्सेसफुल ठरणार आहे ही रेड आणि त्यामुळे अमरसिंग कश्यप यावेळी रिले राहून मैदानाच्या आतमध्ये येतोय म्हणजे पुन्हा एकदा खतऱ्याची घंटी इथे दाखल होणार आहे. यावेळी रोहित चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय. एक कॉर्नर टू राईटला येण्याचा त्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान यावेळी रोहित पाडावे
6ची बचाव फळी बोनस पॉइंट ऑन जर्सी क्रमांक 15 इथे आपण पाहतोय रुशांत शिंदे यावी डाबा कोपरा इथे सांभाळताना परंतु यावी अमरसिंग कश्यप पहिली रेड सक्सेसफुल दुसऱ्या रेड मध्ये टॅकल आणि त्यानंतर वैयक्तिक तिसरी रेड करतो इथे दाखल होतोय टर्न परफेक्ट आहे जेवढा रॅपिडली रन करतोय तेवढा टर्न करताना अमरसिंग कश्यप पाहायला मिळालाय आणि वारंवार साईड किक आजमावण्याचा प्रयत्न अमरसिंग पासून झालाय रोशन लोंढे आणि रोशन लोंढेच्या दिशेने खेळण्याचा केला जातो इथे प्रयत्न आणि यावी चकवलं आहे शानदार फुटवर्क इथे पाहायला मिळत आहे अप्रतिम पॉइंट इथे बनावं लागेल यावी संकल्प पाडावे याला इथे तो टच केलं गेले ग्रीन कार्ड इथे जर्सी क्रमांक 9 ला दिले गेले फर्स्ट वॉर्निंग दुसऱ्यांदा चूक झाली तर येलो कार्ड म्हणजेच काय 2 मिनिटं विश्रांती रोहित पाडावे यावी चढाई करण्यासाठी चुकलाय मयूर कदम रनिंग मध्ये चौडा होल्ड करण्याचा प्रयत्न चैन सोडली लेफ्ट हँड अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न केला फसला बाहेर जाऊन बसला पॉइंट इथे मिळतोय धुंद पामेश्वर संघाला अमरसिंग कश्यप यावी चढाई करण्यासाठी ओ यस रोशन लोंढे बॅक होल्ड करण्यासाठी थोडे संसावला परंतु अंतिम क्षणी स्वतःवरती ताबा राखलाय नियंत्रण राखलं आणि इथे बोनस पॉइंट मिळतोय अप्रतिम फुटवर्क पाहायला मिळालं कारण कॉर्नरच्या चेनच्या बाजूला जो प्लेस होता त्या प्लेसचा पुरेपूर वापर केला फुटवर्क केलं अगदी परतला सक्सेसफुल रेड पाहायला मिळाली जर्सी क्रमांक 11 तेजस पाडावे ओम शिर्के यावी आणि ओम शिर्केच्या दिशेने चाललेली खेळी कव्हरची फील्ड इथे सज्ज झाले कव्हरला चॅलेंज देण्याचा प्रयत्न मयूर कदम मैदानाच्या बाहेर आहे पॉइंट टेबल 4-5 एका गुणाची बढत खेळ संघाकडे चिपळूण संघाकडे पुन्हा एकदा अमरसिंग कश्यप इथे चढाई करण्यासाठी इथे दाखल होतोय 6ची बचाव पुढे असताना अमरसिंग कश्यप एक दोनची फील्ड सारखी आजमावण्याचा प्रयत्न रोशन लोंढे कॉर्नर इनला आणि एक खेळतो बॅकहोल भिडकायचं झालेली झटापट आणि ते काय केलंय सक्सेसफुल टॅकल अमर कश्यपचा दुसऱ्यांदा केला गेलेला टॅकल इथे पाहायला मिळतोय अप्रतिम खेळी टाळ्यांचा झालेला गजर आणि तेवढी चांगली लढत इथे पाहायला मिळते यावी सुमित एक चांगलं कोऑर्डिनेशन कव्हर आणि कॉर्नर मध्ये आणि म्हणूनच वारंवार आपण इथे सांगत असतो ज्यावेळी तुम्ही एकत्र येता एकजुटीने खेळता एकत्र येऊन टॅकल करता तो त्यावेळी तुम्ही अशक्य ही गोष्ट शक्य करू शकता अमरसिंगला फर्स्ट मॅच मध्ये त्याला टॅकल करणं अशक्य ठरलं होतं पण तुझ्या सेकंड मॅच मध्ये मात्र इथे शक्य करून दाखवले ते धुंद पापेश्वर संघाच्या धुरंधर खेळाडूंनी अशक्य ही शक्य केलं जाऊ शकतं जेव्हा अनेक हात एकत्र येतात आणि ते अनेक हात येते एकत्र आले चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं त्यामुळे सक्सेसफुल ठरलाय तो टॅकल अमरसिंग कश्यप मैदानाच्या बाहेर मयूर कदम मैदानाच्या बाहेर आहे ऍडव्हान्टेज इथे असं ठरू शकेल धुंद पापेश्वर संघाकडे परंतु त्याला जास्तीत जास्त वेळ कसं मैदानाच्या बाहेर ठेवलं जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न इथे होणं आवश्यक असेल चढाई करण्यासाठी दाखल झालेला खेळाडू चिपळूण संघाचा कोणताही पॉईंट न घेता या विभागाने परत आहे सुश्मित कांबळेची माघारी परत आली आपण पाहतोय 5ची बचाव फळी बोनस पॉइंट ऑफ म्हणजेच काय तर टचिंग पॉइंट घेणे ते आवश्यक हो यामी लॉबीचे बॅटॅच केलं जात आहे खूप डीपली गेलं होता कॉर्नरच्या दिशेने कव्हरला चॅलेंज दिलं गेलं चांगला टर्न कव्हरचा इथे पाहायला मिळाला त्यामुळे रोहित यामी मैदानाच्या बाहेर गेले एक पॉइंट इथे मिळेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मयूर कदम रील नाही होतोय आणि चढाई करण्यासाठी तो इथे दाखल झालाय 7च्या बचाव फळीमध्ये तो खेळण्यासाठी इथे सज्ज होईल रोशन लोंढे कॉर्नरला दुसऱ्या बाजूला आपल्याला प्रतीक पाडा इथे पाहायला मिळतोय रोशन हा बी घेईल का प्रतीक मयूर कदम हो येस पुन्हा एकदा शानदार अटॅक परंतु मिडल क्रॉस आहे टॅकल शानदार होता परंतु बॅक होल्ड करण्यास रोशन उशिराने दाखल झाला त्यामुळे 2 मोरे गाणत होतील एक चांगला प्रयत्न दोन्ही कॉर्नर अटॅकर यावी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळणार आहेत मयूर कदम वरती केला गेला बार पॉइंट टेबल 22-13 22 आणि 13 मैदानाच्या बाहेर जातोय पॉइंट टेबल इथे पाहायला मिळतोय 8-5 8 गुणांवरती चिपळूण संघ 5 गुणांमध्ये खेळताना धुंद पापेश्वर संघ 8-5 मयूर कदमच्या हाताला झालेली दुखापत पॉइंट टेबल 8-5 3 गुणांची बढ़त राहते मयूर कदमच्या शोल्डरला झालेली इजा
टेक्निकल वन देखील यस मयूर आपल्या संघासाठी खेळण्यासाठी इथे सज्ज होतोय. आपल्या हाताला झालेली दुखापत तरी पण आपल्या संघाला आवश्यकता आहे आपल्या खेळण्याची आणि त्यासाठी तो इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. यावेळी चढाई करण्यासाठी इथे दाखल झाले तेजस पाडावे. पुलाव क्रीडांगण दोन्ही खेळाडू मैदानात क्रॉस करतोय. इथे इशारा काय ते पंचांच्या माध्यमातून दोन मोरे गाणं देतील संतोष यावी ओम संतोष शिर्के यावी मैदानाच्या बाहेर आणि त्याच्या जोडीला आणखी खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना इथे पाहायला मिळतोय. 2 पॉईंट इथे मिळाले. कमी सक्सेसफुल ठरले इथे रेड 2 पॉईंट इथे मिळाले. त्या दरम्यान पुन्हा एकदा अमर सिंग कश्यप याला इथे रोखणं गरजेचं आहे. आतापर्यंत 2 मॅच टॅकल करण्याची किमया या संघाने केले जरूर. त्यामुळे अमर सिंग इथे सावध इथे खेळताना दिसेल. कोणत्याही रॅपिड पणा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार नाहीये. त्यामुळे शांत डोक्याने इथे खेळण्याचा प्रयत्न अमर सिंगचा असेल. यापैकी बोनस पॉईंट त्याने इथे घेतलाय. पॉईंट टेबल 9-7 2 गुणांची बढ़त अजूनही चिपळूण संघाकडे असताना तेजस पाडावे यश क्रमांक 3 सुशमित कांबळे आणि त्याच्या दृष्टीने चाललेली खेळी मयूर कदम मध्यभागी अजय साखळकर त्याच्या जोडीला आणि त्या दरम्यान चढाई पूर्ण करून माघारी परतला येतो तेजस. अमर सिंग कश्यप चिपळूण संघाचा बेस्ट पॉइंट मशीन डुबकी घेतले. ही खासियत राहिले ओळख राहिले अफलातून खेळ आणि त्याच्या माध्यमातून गेली चढाई सक्सेसफुल ठरतोय. सुमित आम्ही मैदानाच्या बाहेर जाईल. 1 पॉइंट इथे मिळालाय. काय चकवलंय काय फसवलंय त्याने. टर्न केला डुबकी घेतली रोशनला चकवलं आणि त्याचबरोबर सुमित चकवतो माघारी परतलाय. एक शानदार खेळी पाहायला मिळते अमर सिंग याची. 2 वेळा जरूर त्याला टॅकल केलं गेलं परंतु त्यानंतर ज्याप्रमाणे एखादा जखमी झालेला वाघ साधकपणे हल्ला करतो शिकार करण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे हा जखमी झालेला खेळाडू ज्याला 2 वेळा टॅकल केलं गेलं होतं तो इथे मात्र थांबणार नाहीये. शानदार फुटवर्क आहे कमाल धमाल बेमिसाल. यावी पाहायला मिळतो अमर कश्यपचा शानदार फुटवर्क. काही गिरकी घेतली काही टर्न घेतला नजर फुटवर्क पाहायला मिळाली आणि अप्रतिम फुटवर्क नजाकत परी अशी रेड इथे पाहायला मिळते अमर कश्यपची. काही चातुर्यता त्याने इथे दाखवली. टर्न घेतला आणि मध्यरक्षकाला टोटच केलं. रोहित सरका मात्र खेळाडू मैदानाच्या बाहेर आणि त्या दरम्यान यावी कॉर्नर इनला मयूर कदमच्या दिशेने झालेली खेळी कॉर्नर टार्गेट करण्याचा इथे प्रयत्न आणि त्यानंतर इथे चूक झाले. इथे चूक होते. 1 पॉईंट इथे मिळतोय. जर्सी क्रमांक 16 यावी मैदानाच्या बाहेर जाईल. यश देवडूकर पॉईंट इथे मिळालाय. एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. तेजसच्या माध्यमातून तेजस्वी कामगिरी पाहायला मिळते. थोड्याशा चुका इथे घडतायत. पॉईंट टेबल 11-8 अजूनही 3 गुणांची बढ़त राहते चिपळूण संघाकडे. अमरसिंग कश्यपची बहारदार खेळी आहे. शांत आणि तेवढाच अग्रेसिव्ह असा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. परंतु यावेळी अमरसिंग कश्यपला रोखण्यासाठी प्लॅन चेंज करावा लागेल. फील्ड वारंवार चेंज करणं गरजेचं आहे. कारण अमरसिंग कश्यप लाजमा फुटवर इथे पेश करताना दिसतोय. अप्रतिम टर्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत आणि या विजय क्रमांक 7 पुन्हा एकदा अमरसिंग तगडा अनुभवी खेळाडूंकडे जिल्ह्याचं सातत्यपूर्ण प्रतिनिधित्व केले. बेस्ट रायडर म्हणून डिस्ट्रिक्ट मध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळखला जातो असा खेळाडू आपला दमखम त्याने दाखवलाय. कॉर्नरच्या दिशेने रोशन लोंढेच्या दिशेने गेलेला फुटवर्क आहे. पंचांच्या माध्यमातून इशारा येईल परंतु दावा इथे अमरसिंग कश्यपने ठोकलाय.
जसवंतवरती कोणताही परिणाम नाहीये इथे. 2-2-2 अशा पद्धतीने आहे इथे फील्ड. पुन्हा एकदा तेजस पाडावे चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय. रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न होता परंतु चांगला बॅलन्स त्याने इथे दाखलाय. क्रॉस करून सुखरूप माघारी परंतु एमटी इथे पाहायला मिळते. 5 डिफेन्स आहे. अमरसिंग पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी रोशनला टार्गेट करण्याचा करेल का प्रयत्न. कारण थोडीशी चकमक जरूर पाहायला मिळते परंतु या मी कोण कुणाला करतोय हा मी तिथे पाहणं गरजेचं आहे. रोशन पासून थोडासा या सँकिंग आजमावण्याचा प्रयत्न रोशनच्या दिशेने. अमरसिंग घरच्या आपली आम्ही चॅलेंज उभं करताना पाहायला मिळालाय. तुझी आम्ही खबर या मी सक्सेसफुल टॅकल पॉइंट गोस टू बाबेश्वर. रोशन लोटे थाय मध्ये घुसतोय, जंप करतोय, टॅकल करतोय आणि वारंवार आपण हेच सांगत असतो कारण जेवढे गरम होऊन खेळाल ना तेवढे मॅचच्या बाहेर जाईल. कारण इथे शांतमध्ये तुम्हाला राहून खेळणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र इन्व्हाइट केलं गेलं होतं. चॅलेंज स्वीकारलं रोशनने, अटॅक केला, सक्सेसफुल टॅकल इथे पाहायला मिळाला. अमरसिंग कश्यप मैदानाच्या बाहेर जमी श्री हो गए. चढाई पूर्ण होतं. मिडल क्रॉस करून माघारी परत इथे पाहायला मिळतोय. रवी जर्सी क्रमांक 5 मयूर कदम. 2-2-2 अशा पद्धतीने आहे इथे फील्ड. मिडल लेनवरती येऊन राहतो इथे उभा. इथे घेतला गेला तो टाइम ऑफ. सागर आपल्या खेळाडूंची करेल इथे चर्चा. अमरसिंग पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर आहे. सागरजी कळंबटे रत्नागिरी तालुका औषधी कबड्डी आणि त्याचे कार्याध्यक्ष पदभार आणि त्याचबरोबर धोतू बाबेश्वर संघाचे मुख्य संघ प्रशिक्षक. पॉइंट टेबल 9-11 2 गुणांनी अजून विचारले असताना कॉर्नर आहे पण तुझ्या आज सक्सेस झाले. जर्सी क्रमांक 5 कॉर्नर इंच्या दिशेने बैठी करण्याचा प्रयत्न मयूर कदम आहे. 5ची बचावफळी आहे. बोनस पॉइंट ऑफ आहे. प्रतीक पानावीच्या दिशेने जाण्याचा असेल ते प्रयत्न बॅटिंगला गावतोय. चूक झाली. मध्यरक्षक पुन्हा एकदा संकल्प असफल. अमरसिंग कश्यप मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बांधर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अमरसिंग कश्यपला जास्तीत जास्त वेळ बाहेर ठेवण्याचा प्रयत्न इथे होणं अपेक्षित आहे परंतु तो इथे होताना दिसला नाहीये. यावी स्वतःवरती विश्वास ठेवून खेळणं गरजेचं आहे. विश्वास स्वतःमध्ये ठेवावा लागेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाहीये. आपण किती मंदिरात गेलो, फुलं वाहिली, फळं वाहिली, तरीही दिसणाऱ्या देवावरती आपण पूर्ण विश्वास ठेवतो. तसा स्वतःवरती इथे विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवही तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाहीये. त्यामुळे इथे तुम्हाला चांगला प्रयत्न करणं गरजेचं आहे. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करणं इथे गरजेचं आहे. यावेळी सुयोग कामगिरीचे आज पावले गेलो आहे. कॉर्नरला टॅकल निघाला होता. मिडल लाईन पर्यंत पोहोचू शकला नाहीये. सक्सेसफुल ठरतो टॅकल. पॉइंट इथे मिळतो चिपळूण संघाला. जर्सी क्रमांक 15 सुशांत शिंदेचा अटॅक होता. सुपर टॅकल परंतु समोर आहे सुपरमॅन पॉइंटची मशीन चिपळूण संघाची. चिपळूणचा बेस्ट रायडर हुकुमाचा ऐका यावी चढाई करण्यासाठी आणि इथे मात्र सोमित सुंदर रोल करण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. त्यामुळे मैदानाच्या बाहेर जाणार सोमितला रोशन लोंढे यावी चढाई करण्यासाठी एक बेस्ट कॉर्नर नेकर परंतु यावी चढाईचा भाग त्याच्यावरती आहे. चढाई पूर्ण केले. मिडल क्रॉस करून माघारी यावी दरम्यान मध्यंतरासाठी खेळ थांबवले. पॉइंट टेबल 15-9 9 गुणांवरती खेळतोय बाबेश्वर संघ. यानंतर दुसरा क्वार्टर सामना डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन मालगुण विरुद्ध काळकाई भरणे खेड. दोन्ही संघांना दुसरा पुकार. डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन मालगुण विरुद्ध काळकाई भरणे खेड. दोन्ही संघांना दुसरा पुकार. सध्या एक संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्या.
पॉइंट टेबल 15-9 15 गुणांवरती चिपळूण 9 गुणांवरती खेळतोय. अभी के बाबा ना अभी विरुद्ध पापेश्वर संघ जमी चौडा काढला गेलाय आणि इथे मात्र 2+2 4 पॉइंट 4 पॉइंट इथे मिळतील. चिपळूण संघाला एक मोठी चेक घेण्यात यशस्वी ठरले अमरसिंग कश्यप. आपण वारंवार अमरसिंगची इथे चर्चा करत होतो. पाहता खेळ पाहायला मिळालाय. 2 वेळा फर्स्ट कपमध्ये त्याने टॅकल केलं होतं, परंतु त्याला जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवू शकले नाहीये, कारण ती किमया इथे केली गेली. त्याच्या माध्यमातून इथे दाबा ठोकलाय, इथे दाबा ठोकलाय. तो टच केल्याचा दाबा इथे ठोकतोय. भरणे बरोबर काढताय, परंतु दाबा इथे फेटाळला गेलाय. रोहित थोडासा निराश असेल. अमरसिंग कश्यप यावेळी चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय. 2-1 आहे ते फील्ड. सुयोग कांबळे यावेळी कॉर्नरला. दुसऱ्या बाजूला जशी क्रमांक 22 म्हणून खेळणारा प्रतीक पाडावी. नाना फाउंडेशन मालगुंड अमरसिंग साठी गेम प्लॅन मध्ये बदल. रोटेशनला कॉर्नर इन लांडलं गेलंय. याला इथे थांबवलं जाणं थोडंसं अवघड पाहायला मिळतंय. चढाई थोड्याकडून माघार येतोय. एमची निर्णय पाहायला मिळाली. तेजस माध्यमातून खेळ लागलेला 1 पॉइंट इथे मिळतोय. एक चांगला प्रयत्न इथे पाहायला मिळालाय अमरसिंग कश्यप. लेफ्ट कॉर्नरला इथे खेळताना वरती अंदर राहिला इथे उभा. एक चांगली बडक चिपळूण संघाकडे. पापेश्वर संघाला गेम प्लॅन मध्ये थोडासा बदल करावा. यश बोनस इथे सक्सेसफुल पाहायला मिळतोय. एक बोनस पॉइंट इथे मिळाला चिपळूण संघाला. सातत्यपूर्ण चढाया. 4 वेळा टॅकल जरूर केले गेले अमरसिंग कश्यपला, परंतु त्याला जोमाने तो खेळताना पाहायला मिळालाय. आणि जम्प अँड टच करण्याचा प्रयत्न इथे केला. जर्सी क्रमांक 16 आहे तिथे. यश तेंडुलकर आम्ही मैदानाच्या बाहेर. सिंगल पॉइंट इथे मिळेल. अमरसिंग कश्यप या विचार करताना 2-1 2-2 अशा पद्धतीने नाही ते फील्ड. चला पुणेकडे मिळेल अंक सोडून सुखरूपपणे माघारी परत एमची रेल्वे पाहायला मिळते. आणि त्या दरम्यान दुसऱ्या बाजूने तेजस पांडवे. पॉइंट टेबल 20-11. चौडा काढला गेला. यावी होम शिर्केची कमाल धमाल. परफेक्ट डबल अँगल होल्ड. नो चान्स फॉर रेडर. शानदार टॅकल. अफलातून टॅकल इथे पाहायला मिळतोय. होम शिर्के याच्या याच क्षमतेवरती त्याला प्लेइंग 7 मध्ये कॉर्नर टेकरची भूमिका इथे दिली गेली आणि त्याला जी संधी मिळाली त्या संधीचं त्याने इथे सोनं केलंय. रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दावा इथे ठोकला गेलाय. प्रतीक पाडावेला यावेळी टॅकल अँड टच केल्याचा दावा इथे त्याने ठोकलाय. दोन्ही संघ खेळाडू यावेळी खेळाडूच्या शब्द इथे केलं. यस यावेळी मैदानाच्या बाहेर जाईल. प्रतीक पाडावे मैदानाच्या बाहेर जाईल. सिंगल पॉइंट इथे मिळतोय. Oh yes!
प्रयत्न शानदार होता. जर्सी क्रमांक 5 मयूर कदम मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट इथे भेटतोय. इथं आव्हान आहे. मयूर कदम तर बाहेर गेला परंतु याला इथे गालत करणं अपेक्षित आहे. याला इथे गालत केलं गेलं तर बेबी लीड कव्हर करण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल. परंतु ते आव्हान स्वीकारणार कोण रोशन यांनी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. कॉर्नरला तेजस दुसऱ्या बाजूला चौडा काढलाय. कॉर्नर इथला रोहित पाडालीच्या माध्यमातून परफेक्ट अँगल होईल आणि त्यानंतर केला गेलेला कव्हरचा सपोर्ट अमरसिंग कश्यप मैदानाच्या बाहेर आहे. आणखी एकदा शानदार टॅकल इथे पाहायला मिळतोय. दोन धोने कशा मध्ये आहे ते फील्ड पुढे त्यावर कश्यप ने टॅकल यावी बॅक दाखवली गेली होती. जरूर थोडीशी खलबली जरूर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी ऊर्जा इथे पाहायला मिळते. परंतु कोणताही पॉईंट घेऊन या विभागाने परततोय. दोन्ही महत्वाचे खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर दोन्ही रायडर या मैदानाच्या बाहेर आहेत. यावी शांतपणे गेम प्लॅन करून खेळणे ते गरजेचं आहे. यावी आजमावला जातो तर सुश्मित कांबळेला कमी देते याची हमी परंतु इथे आहे याची खात्री. परंतु यावी एक क्रिकेट करून माघारी परततोय. पण यावी 2 हिट कॉर्नरच्या माध्यमातून काही सूचना आपल्या खेळाडूंना दिल्या गेल्या. जरूर ते सूचनांचं पालन कसं होतं ते पाहूया. रनिंग साइड किकच्या माध्यम काही केलं गेलं होतं. ट्राय केलं होतं स्वतःला कनेक्ट करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. हिट आहे सुपर डुपर हिट आहे. बिडाल्यांमध्ये येऊन राहिले उभा थोडासा वेळ घेतला माघारी परत थोडासा बॅकफील्ड खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ज्या पद्धतीने फुटवर्क आपण अमरसिंग कश्यपचं पाहिलं होतं त्यात घेऊन ज्या पद्धतीने टो टच करताना पाहिलं होतं त्या दर्जाचा खेळ रोहित कडे अपेक्षित असेल. यावेळी रेड बॅलन्स करून माघारी परतलाय तो सुश्मित कांबळे. कनेक्टसाठी रोहित टू ओल्ड आहे. 5चा डिफेन्स बोनस पॉइंट ऑफ टचिंग पॉइंटची आवश्यकता. पॉइंट लागला तर मैदानाच्या आत नाही तर होईल इथे बाहेर. कॉर्नर एका बाजूला ओम शिर्के दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 15 रुशान शिंदे दोन्ही कॉर्नर प्रयत्न शानदार होते रोहितचे. मिडल लाईनच्या जवळ पोहोचलाही होता. टच झाली लाईन क्रॉस झाला नाहीये. सक्सेसफुल ठरला टॅकल पॉइंट चिपळूण संघाला. प्रयत्न अतिशय शानदार. परंतु यावेळी मयूर कदम डू और डाय पॉइंट लागला तर मैदानाच्या आत पॉइंट नाही लागला तर मैदानाच्या बाहेर अशी सिच्युएशन. मयूर कदम उत्तर आव्हानाला प्रति आव्हान रायडर गारद रोहित पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. दोन्ही थर्ड मध्ये खेळाडूंना गारद करण्याची किंवा दोन्ही संघांनी ते केले. काय मॅच रंगलाय काय सामना रंगलाय. सेकंडामध्ये कमाल धमाल बेमिसाल असा सामना इथे पाहायला मिळतोय. आणि यावी तेजस चक्रीव्यामध्ये डीपली जाऊन यावी पॉइंट घ्यायचा प्रयत्न होता. असं पॉइंट झालाय तो तेजस पाडावे पॉइंट इथे मिळतोय चिपळूण संघाला आणि त्या दरम्यान घेतला गेला तो इथे पॉइंट टाइम ऑफ. सकाळी नाही 12 वाजता जाणार. येस 19 फेब्रुवारी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वांना शिवजयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर समता हॉटेलचे सन्माननीय गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून बक्षीस सुपर रेड किंवा सुपर टॅकल यासाठी जो संघ सुपर रेड किंवा सुपर टॅकल करेल त्या संघाला त्या खेळाडूला गणेशजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. यावी रोहित सुपर डुपर हिट रोहित यावी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इथे दुसरी वेळाचा प्रयत्न होता असा पण ठरेल सक्सेसफुल ठरतो इथे टॅकल. पॉइंट टेबल 15-25 10 गुणांची बढत चिपळूण संघाकडे. चांगली झुंज चांगली लढत देण्याचा प्रयत्न धूत पापेश्वर संघाने केलाय. जरूर अमरसिंग कश्यपला 4 वेळा टॅकल करण्याची ही किंवा इथे केली गेली परंतु ज्या पद्धतीने मॅच मध्ये होल्ड ठेवणं अपेक्षित होतं ते इथे मात्र जमलं नाही. कारण वारंवार अमरसिंग कश्यप रिलाय होत गेला आणि त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पॉइंट इथे पिक केले गेले. त्यामुळे अडचण निर्माण झाली धूत पापेश्वर संघासमोर.
फक्त सेकंड हाफ मध्ये पुरेपूर चांगले प्रयत्न इथे पाहायला मिळाले होते. जरूर सुयोग कांबळे या मैदानाच्या आतमध्ये रेड बॅन इथे मिडल लाईन क्रॉस करून माघारी परततोय आणि या डिफेन्स मध्ये जास्त लोड देण्याचा प्रयत्न, भर देण्याचा प्रयत्न इथे असेल. थर्ड रेड साठी मयूर कदम तिसऱ्या चढाईसाठी आज बाऊला गेले. एक एक दोन एक गाडी यावी साडकी डुबकी घेण्याचा प्रयत्न. गाणं होईल तो मयूर कदम, रिलाईव्ह होईल तो यावी तेजस पाडवी. पॉइंट बिल्डर संघाला इथे मिळालाय. दोन 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 अशा पद्धतीने आहे ते फील्ड. नेक्स्ट कॉर्नर मधून चाललेली खेळी यावी राईटला येतोय. चढी पुढे गेले मिडल क्रॉस करून तो माघारी परतलाय. एमटी रेडी पाहायला मिळते. यावी अमरसिंग कश्यप वारंवार तगड आव्हान घेऊन इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळालाय. काही वेळा अनसक्सेस जरूर ठरलाय, परंतु ज्या पद्धतीने सक्सेस रेट झाली ते आपण पाहिला तर तो जास्त पाहायला मिळतोय. त्यामुळे घेतलं गेलेलं लीड इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि तेवढा चांगला तगडा डिफेन्स इथे आपल्याला पाहायला मिळाला. आणि या इथे मिस्टेक झाली. रोशन लोंढेने चौडा काढण्याचा केला होता इथे प्रयत्न, असफल ठरतोय. अमरसिंग कश्यप एक पॉईंट इथे मिळाला चिपळूण संघाला. पॉईंट टेबल 26-16. तर रेडसाठी तेजस शेवटची 5 मिनिटं आणि टॅकल पॉइंट इथे मिळतो चिपळूण संघाला. थर्ड अँड फायनल कॉल फॉर नेक्स्ट क्वार्टर फायनल. डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन मालगुण वर्सेस काळकाई भरणेखेड. दोन्ही संघाला तिसरा आणि अंतिम पुकार. संघनायक संघ व्यवस्थापक आपला संघ क्रीडांगणाच्या दिशेने येऊ द्या. यानंतर होणारा आचार्यजीचा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना, स्पर्धेतला चौथा क्वार्टर फायनलचा सामना डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन मालगुण विरुद्ध काळकाई भरणेखेड. दोन्ही संघाला थर्ड अँड फायनल कॉल. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेम चेंज होईल का या प्रश्नाचं उत्तर इथे शोधायचंय. रत्नागिरी तालुक्याच्या स्पर्धेमध्ये या संघाने अशा अनेक रेकॉर्ड बनवलेत, परंतु या जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये एका तगड्या संघाविरुद्ध खेळत असताना कशा पद्धतीने खेळत होते ते पाहणं गरजेचं आहे. विनोद पांड्या पांड्या सुयोग या विचार ऐकता. सुयोग जॉब पॅन टच करण्याचा प्रयत्न आहे. शेवटची 4 मिनिटं बाकी आणि ते रायडर बाद आहे. एक पॉईंट इथे मिळतो चिपळूण संघाला. कंप्लीटली बाहेरून टच करण्याचा केला गेलेला प्रयत्न. सुपर टॅकल ऑन, सुपर टॅकल ऑन. पण समोर आहे सुपरमॅन पॉइंटची मशीन अमरसिंग कश्यप. यावी सुमित आहे. दुसऱ्या बाजूला प्रतीक पाडावे. दोघांमध्ये ताकद क्षमता दोन्ही काही, परंतु तेवढाच रॅपिड वेगवान खेळ करण्यासाठी ओळखला जात होता अमरसिंग. काही सेकंद इथे शिल्लक असताना रॅपिडली खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न. चढाई पुढे करून माघारी परतलाय. मॅच मध्ये चांगला एक कब्जा घेतला गेलाय. दाबा इथे ठोकला गेलाय, परंतु डिफेन्स मध्ये खेळण्याचा आहे ते प्रयत्न. कोणताही पॉईंट घेता माघारी परतलाय. टनेलसाठी अमरसिंगला आजमावला जाईल. आर पारची लढत इथे असेल. टॅकल केलं गेलं तर 2 पॉईंट मिळण्याची इथे जरूर संधी असणार आहे. आणि सुपर टॅकल जरी इथे ठरलं तर गणेश पाटील यांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज बॅक होत आहे. एक चांगली जटापट होल्ड केलं जातंय. त्याच्यात पुरेपूर चाललेला प्रयत्न आणि त्यावेळी दोन्ही पाहिजे फुटले रोखले गेले. एक चांगली लढत, काही सेकंदी शिल्लक आणि सुपर टॅकल, सुपर टॅकल, सुपर मॅचचा सुपर टॅकल गणेश पाटील यांच्याकडून या संघासाठी 500 रुपयाचं, या सुपर टॅकल साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. अमरसिंग कश्यप सुपर मॅचचा सुपर टॅकल या विरुद्ध बापेश्वर संघाच्या माध्यमातून गणेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणखी एक सुपर टॅकल इथे पाहायला मिळाला. परंतु यावेळी सुपर टॅकल डिफेंडर इथे काय आहे, इथे काय घडले पाहूया. डिफेंडरने मिडल लाईन क्रॉस केले. एक मोरा इथे काढत होईल. 1 पॉईंट इथे मिळेल. लाईनवर होता, लाईनवर झाला.
लाईनवर तू क्रॉस नाही झाली. यस 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 क्रॉस नाही झाली. एक चांगली वाईड आहे. 20-28 मॅच अजून ऑन आहे. पुन्हा एकदा बक्षीस आहे सुपर रेड आणि सुपर टॅकल. जो सगळी ते करेल त्याच्यासाठी गणेश पाटील याचकडून 500 रुपयांचं काश्मीर पुन्हा इथे लगावलं गेलंय. पहिलं बक्षीस धुंद पापेश्वर संघाने जिंकलंय 500 रुपयांचं. समता हॉटेलचे सर्वाधिक गणेश पाटील याचकडून पुन्हा एकदा सुपर रेड आणि सुपर टॅकल साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. जिथे गणेश पाटील तिथे बक्षिसांची लयलूट. आणि पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये गणेश पाटील दाखल झाले आणि दाखल झाल्या पहिलं बक्षीस लगावलं गेलं आणि पहिल्या बक्षीस मध्ये नाव कोरलं गेलं ते धुंद पापेश्वर संघाचं. शेवटची 2 मिनिटं बाकी. लास्ट 2 मिनिट्स. शेवटची 2 मिनिटं बाकी असताना 28-20 8 गुण आणि 45 मध्ये धुंद पापेश्वर संघ. करा किंवा मरा अशी सिच्युएशन आहे. डू ऑर डाय अशा पद्धतीने लढायचं आहे भिडायचं आहे प्रयत्न करायचा आहे. कारण प्रयत्नांशिवाय परवा इथे मात्र प्रयत्नांशिवाय कोणताही पर्याय इथे मात्र राहणार नाहीये. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत इथे लढावं लागणार आहे प्रयत्न करावे लागणार आहे. कारण या मी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रोहितला तर सुपर डुपर हिट बनायचं असेल तर चांगला प्रयत्न करणं गरजेचं आहे. खूप लक्ष करतोय. तहान मला लाटेची आहे थेंबाने पोट भरणार नाही. हरणार मी अनेकदा पण जिंकल्याशिवाय भरणार नाही. अशा पर्यायाने ते खेळणं गरजेचं असणार आहे. यामुळे जर्सी क्रमांक 3 चढाई करण्यासाठी ते दाखल झालाय. सुश्मित कांबळे कमी तिथे याची हमी. कळलं यामी मयूर मैदानाच्या बाहेर. तिन्ही बेस्ट खेळाडू मैदानाच्या बाहेर असताना सुश्मित वरती आहे सर्वांचं लक्ष. शेवटचं 1 मिनिट ते बाकी आहे. लास्ट 1 मिनिट. पॉइंट टेबल 21-28 7 गुण 45 वरती आणि त्या दरम्यान घेतला गेलेला हा टाइम ऑफ आहे. एका दुसरीचं सुपर डुपर हिट रेडी ते पाहायला मिळाली तर मात्र शानदार खेळ इथे होऊ शकतो. कमबॅक होऊ शकतो. 7 आहे. पुन्हा एकदा प्रयत्न इथे करायचे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करणं कधी थांबून चालत नाही. हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही. आणि तो तिथे प्रयत्न करायचा आहे म्हणून यावेळी टॅकल केलं गेलंय. चुकीच्या पद्धतीने टॅकल करण्याचा केला गेला होता इथे प्रयत्न. त्यामुळे वॉर्निंग दिली जाते. ग्रीन कार्ड इथे दाखवलं गेलंय. काही सेकंद इथे शिल्लक असताना जर्सी क्रमांक 3 2-2-1 अशा पद्धतीने आहे ते फील्ड. एक चांगली लढत चांगली झुंज इथे देताना धुंद पापेश्वर संघ इथे आपण पाहिलंय. कारण ज्या पद्धतीने सामना झाला अतिशय गरजेचा सामना पाहायला मिळाला. काही चुका इथे जरूर पाहायला मिळतात परंतु अमरसिंग कश्यपला इथे बाद होईल. 1 पॉईंट इथे मिळतोय. अमरसिंग कश्यप बेबी लास्ट रेड इथे ठरू शकेल का ते पाहायचं आहे. अमरसिंग कश्यपला टॅकल करण्याचा प्रयत्न इथे होईल का. प्रतिदाबा यस आणि क्रॉस करतोय. सामना होतोय समाप्त. सेमीफायनल मध्ये दाखल होणार तिसरा संघ. या आपल्याला पाहायला मिळतोय निविंद विजय. चिपळूण विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि त्याचबरोबर धुंद पापेश्वर संघ आपल्या सुपर टॅकलचे 500 रुपये घेऊन जायचे. गणेश पाटील यांनी जाहीर केलेले 500 रुपये.